पंढरपुरात 25 डिसेंबरपासून प्रदीप मिश्रा यांचं महाशिवपुराण कथेचं आयोजन केलेलं आहे। मात्र 3 दिवसानंतर ही कथा सुरू होणार आहे। मात्र आपण जर बघितलं तर राज्याच्या विविध भागातून अनेक महिला भाविकांनी खरं तर मंडपामध्ये येण्यास सुरुवात केलेली। खरं तर या मंडपामध्ये महाराजांची कथा ऐकण्याकरता जागा मिळावी या हेतून अनेक महिला भाविक असतील, पुरुष भाविक असतील, 3 दिवसापासूनच पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। काय सांगताल तुम्ही? आज 3 दिवसापूर्वी झालेले आहेत, 25 तारखेला कथा सुरू होणार आहे। आम्ही 19 तारखेला संध्याकाळी नांदेडहून बसलेलो आहोत आणि 20 तारखेला इथं आलोत। इथं आल्यानंतर काही नव्हतं म्हणून आम्ही साईडला इकडे तिकडे राहिलोत। आता इथं जागा भेटल्यामुळे इथे येऊन थांबलोत। कशासाठी आले एवढे लोक? आम्ही कथा ऐकण्यासाठी आलेलो आहोत, मिश्राजीची कथा ऐकण्यासाठी। आणि समोर आम्हाला जागा भेटाव, VIP लोक येऊन बसून जातात, मग आम्हाला काही जागा भेटत नाही, त्याच्यासाठी आम्ही समोर जागा भेटाव म्हणून आम्ही आलेलो आहोत लवकर। तुम्ही काय सांगताल, कुठून आलात? नांदेड। आम्ही 20 तारखेलाच इथे आलोत, जागा मिळवण्यासाठीच आलोत समोर। मग नंतर जागा मिळत नाही पंडालमध्ये आणि मग बाहेर राहायची आमची सोय नाही काही, त्यासाठी सोय होण्यासाठी आलोत पंडालमध्ये। तुम्ही कुठून आलात? औरंगाबादवरून आलो मी। माझी 20 नंबरची कथा आहे। जळगाव, पावागड, गुजरात, औरंगाबाद, जिथे सिहोरला 4 कथा झाल्या। सिहोरला आम्ही 6 वेळा जाऊन आलो। आता कथेत येतो आहे म्हणून 7व्यांदा जायचं बाकी आहे आमचं। माझ्या गड्याला 33 वर्ष आधीची गाठ होती, ती आता कमी झालेली आहे। पांडालमधले कार्यक्रमला येतो त्याच्यामुळे आणि महादेवाचे उपाय करतो त्याच्यामुळे। 1 लोटा जल सारी समस्या का हल, त्याच्यामुळे सर्व पर्याय। महादेव काय देत नाही, किती देतो हे आपण सांगू शकत नाही। आपण जर बघितले तर अनेक महिला भाविक खरं तर 2 दिवसापासून पंढरपूर द्यायला दाखल आहे। आपण बघू शकतो की ज्या मंडपामध्ये जिथं खरं तर कथा होणार आहे त्या कथेच्या अगदीच समोर असे बघू शकतो आपण की अनेक महिला भाविक इथं बसलेले आपल्याला पाहायला मिळते, जेणेकरून VIP लोकांमध्ये यांची कथा ऐकणे हुकून किंवा जागा मिळणार नसल्यामुळं हे महिला भाविकांनी आत्तापासून यायला सुरुवात केली आपल्याला पाहायला मिळते। अजून काही आजी आपल्याबरोबर काय सांगताल तुम्ही? आम्ही लातूरून आलो तर कथा ही 3री आहे। मी नाशिकलाही गेलते, जळगावला पण गेलते, इथं 3री। माझा गुडघा दुखत होता, कमी झाला, शुगर कमी झाली कथा ऐकल्यामुळं। आता कोरोनाचा नवीन व्हेरियंट आलेला, काय तुम्हाला सूचना केल्यात की मास्क घाला वगैरे काय? नाही अजून नाही काय केले। हां आम्ही रोज देवळ, आमच्या गावात महादेवाचं मंदिर आहे मोठं, रोज पाणी घालायला जातो। आपण बघितलं असेल की गेल्या 3 दिवसापासून पंढरपूरमध्ये खरं तर हजारोच्या संख्येनं भाविकांनी आता कथा ऐकण्याकरता आणि कथेमध्ये जागा मिळावी याकरता यायला सुरुवात केलेली आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।